जनादेश टीव्ही न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना जनादेश टीव्ही न्यूज परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाण्यात महायुतीचा भव्य मेळावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3ऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील 3 जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा एल्गार केला। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले, पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना ब-री एकता मंच, रिपब्लिकन पक्ष खरात, शिवसंग्राम आदी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली। भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे। किसान सन्मान, आयुष्यमान भारत सारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदलेल। आतापर्यंत शेतकऱ्यांना 2,85,000 कोटी रुपये किसान सन्मान मधून दिले गेले, तर काँग्रेसने केवळ 40,000 कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुंतुणे वाजविले। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर 10 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते। आता विरोधी आघाडीला जागा दाखविण्याची वेळ आली आहे। त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने कार्य करावे। येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले। महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात झाली नाही तेवढी कामे अवघ्या 1.5 वर्षात झाली, तर 70 वर्षात न झालेले राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य 10 वर्षात झाले आहे, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचे कौतुक केले। तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश मस्के यांनी पुढील काळात सर्वांनी नमो सैनिक व्हावे असे आवाहन केले। ठाणे जिल्ह्यातील वातावरण राममय करून महायुतीने लोकसभेच्या 3 जागा जिंकाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले।
तर भविष्यात ठाणे जिल्ह्याला सुगीचे दिवस येणार असून मुरबाड रेल्वे, भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली. यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे माजी आमदार आप्पा शिंदे, नामदेव भगत, भास्कर वाघमारे, प्रमोद टाले, गुलाब दुबे यांचीही भाषणे झाली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. भारत जोडो न्याय यात्रा कार्यक्रमाचे ठाण्यात आयोजन. आदरणीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समर्थनार्थ तलावपाळी ठाणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमात भारत जोडो न्याय यात्रा, जोडो जोडो भारत जोडो, न्याय का हक मिलने तक, डरो मत, संविधान अभी जिंदा है, राहुल जी आप संघर्ष करो, हम आपके साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नंदकुमार मोरे म्हणाले की राहुलजी गांधी यांनीही भारत जोडो न्याय यात्रा आपल्या देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कष्टकरी यांना व महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी सुरू केली आहे. या यात्रेला समर्थन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले आहे. भारत देशातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शिक्षित, अशिक्षित, आदिवासी, मागासवर्गीय या सर्वांचे आवडते लोकप्रिय नेते आणि आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी यापूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. आता राहुलजींच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरू केलेली आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही राहुलजी गांधी यांनी इम्फाळ, मणिपूर येथून सुरू केलेली आहे. त्याचा शुभारंभ आज माननीय खरगे साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिरवा झेंडा देऊन दाखवून ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेचं समर्थन आज या ठिकाणी करत आहोत. जय हिंद, जय भारत, जय संविधान. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव सौ शिल्पा सोनोने, ठाणे शहर काँग्रेस सरचिटणीस संकटा पाठक, महिला काँग्रेस उपाध्यक्ष उर्मिला सावंत, सरचिटणीस वसुधा गायकवाड, सचिव पुष्पा पाटील, ललिता पंडागळे, आशा गोखले, लीलाताई समखेडकर, युवती काँग्रेसच्या मानसी भटकर, सुनीता लखन, आशा साळुंके, उज्ज्वला अंबलकर, काँग्रेस सेवा दल नेते हरिलाल विश्वकर्मा, नाना मगुदम, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, नदीम शेख, ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष शुभम सोनोने, युवक काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हरिसिंग, प्रज्योत सोनोने ये उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ यशोत्सव 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमांतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि पालकांनी उपस्थिती लावली होती. हिरानंदानी येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेकडे येणाऱ्या युवकांची टक्केवारीचा आकडा वाढत असला तरी देखील तो समाधानकारक नाही. याबाबत अजूनही अनेक भागात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने युवा वर्गाकडे गुणवत्ता असूनही या क्षेत्रात त्यांना पुढे जाता येत नाही. हा विचार करून जिजाऊ अकॅडमी मोफत असलेला हा उपक्रम 2016 साली जिजाऊ संस्थेच्या वतीने चालू करण्यात आला. त्याला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून आज खेड्यापाड्यातील गोरगरीब शेतकरी, आदिवासी, कष्टकरी समाज यांची मुले आज अधिकारी होताना पाहायला मिळत आहेत. जिजाऊ संस्थेच्या ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत, तर जिजाऊ अकॅडमीच्या वाचनालयाच्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध भागात एकूण 45 शाखा आहेत. यातून करिअर गायडन्स शिबिर यासारखे उपक्रमही संस्थेच्या माध्यमातून चालवले जातात. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना इथले विद्यार्थी सर्वतोपरी परिपूर्ण असतील, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातून सुरू केलेल्या अधिकारी घडवण्याच्या ध्यासाने जे परिवर्तन झाले आहे ते अनेकांना प्रेरणादायी ठरत. म्हणूनच शहराकडून खेड्याकडे नव्हे, तर आता खेड्यातून शहराकडे होणार नव्या परिवर्तनाची सुरुवात असा नारा देत आता ठाणे शहरात जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नक्की जिजाऊ संस्था गेली 15 वर्ष कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमार्फत आणि विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावी ज्याप्रमाणे क्लासेस चालतात, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचे गरिबांची मुलं तिथे येऊन राहत आहेत, तिथे अभ्यास करतात, क्लासेस करतात आणि अनेक विविध पदावर हजारोच्या संख्येने विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत. त्याच दृष्टीने आज ठाण्यामध्ये आपण एक मोठ्या अभ्यासिकेचं आणि क्लासेसची व्यवस्था केलेली सावरकर नगरजवळ त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथे लावण्यात आलेला आहे. त्याचसोबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहे, जेणेकरून समाजातील गोरगरिबांचा मुलगा, ज्याला आई वडील नसतील, वडील नसतील, अशी मुलं जेव्हा प्रशासनामध्ये येतील तेव्हाच आपल्या देशातील गरिबी आणि श्रीमंतीची दरी दूर होऊन भ्रष्टाचार मुक्त भारत होईल, असं जिजाऊचा मानस आहे. त्या दृष्टीने आजचा उपक्रम आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर क्लासेस गेल्या 3 वर्षापासून ठाण्यात सुरू होते राममारुती रोडला. ते मोठ्या स्वरूपात आता दररोज किमान 450 ते 500 विद्यार्थी, जे क्लासेसची फी आहे 2-2, 3-3 लाख रुपये, ते सर्व क्लासेस मोफत त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा MPSC UPSCच्या क्लासेसचा शुभारंभ करण्यात येत आहे. त्याचबरोबर गट क आणि ड ज्या दरवर्षी किमान 36 प्रकारच्या परीक्षा होत आहेत त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात येत आहे. यावेळी विविध क्षेत्रात समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, समाजसेवक सुनील सिनलकर, करिअर मार्गदर्शनपर व्याख्याते जयंत घाडगे, वरिष्ठ शिक्षक समुपदेशक आणि व्याख्याते चंद्रकांत मुंडे, प्राध्यापक आणि व्याख्याते प्रदीप ढवळ, संपादक कैलाश महापदी यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश.